रामकृष्ण हरी. आता आपण ललिता पंचमीचे महत्त्व थोडक्यात पाहूया. ललिता पंचमी या सणाबद्दलची थोडक्यात माहिती घेऊया. ललिता पंचमी हा सण आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी म्हणजेच शरद नवरात्रीला साजरा केला जातो. असे म्हणतात की देवी ललिता यांना समर्पित वैदिक मंत्राचा जप केल्याने आणि या दिवशी यथोचित पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी आणि व्यावसायिक समस्या दूर होतात असा समज आहे. तसेच व्यक्तीला सर्व रोग आणि दुःखापासून मुक्ती मिळते, व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते आणि संततीला सुख प्राप्त होते. जीवनातील सर्व सुखाचा उपभोग घेतल्यानंतर व्यक्तीला शेवटी मोक्ष प्राप्त होतो. असे मानले जाते की देवता आणि भक्ताचे रक्षण करण्यासाठी आणि कामदेवाच्या भस्मातून जन्मलेल्या शक्तिशाली भंडासुराचा वध करण्यासाठी देवी ललिता ज्ञानाच्या अग्नीतून प्रकट झाली होती. गुजरात आणि महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व आहे. तर दक्षिण भारतात देवी ललिता देवी चंडी म्हणून ओळखली जाते व पूजली जाते. आता ललिता देवी कोण थोडक्यात पाहूया. ललिता या शब्दाचा अर्थ खेळकर, आकर्षक, इष्ट आणि सुलभ असा आहे. ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यांमध्ये ललिता देवीचे वर्णन केले आहे. देवी ललिता त्रिपार सुंदरी ही आद्यशक्तीची मूर्ती आहे. ती निर्विवाद सर्वोच्च शक्ती आहे. प्रचलित कथानुसार कोट्यावधी ग्रह, तारे, आकाशगंगा, ब्रह्मांड, शिव, ब्रह्मा, विष्णू, इंद्र, अग्नी आणि वरुण तसेच मानव, इतर प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव इत्यादीचा जन्म त्यांच्यापासून झाला आहे. देवी ललिता मणिद्वीपमध्ये कामेश्वर आणि तिच्या इतर शिष्यासह निवास करते. आता ललित पंचमीचे महत्त्व. शारदीय नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमातेसह माता सती स्वरूपा ललिता देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. आई ललिता देवी यांना कामेश्वरी देवी म्हणूनही ओळखले जाते. शक्तीची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते, ज्यानुसार पिता दक्षद्वारा अपमानित झाल्यावर जेव्हा दक्षपुत्री सती आपले प्राण उत्सर्ग करते तेव्हा शिव तो पार्थिव देह आपल्या खांद्यावर घेऊन चारही दिशेने फिरतात. ही अशी महाविपत्ती बघून भगवान विष्णू चक्राने सतीचा देह विभाजित करतात. नंतर भगवान शंकराच्या हृदयात धारण झाल्यामुळे हिला ललिता या नावाने ओळखले जाते. ललिता देवीचा प्रादुर्भाव तेव्हा होता जेव्हा ब्रह्मद्वारा सोडण्यात आलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ लागतो. ही स्थिती बघून ऋषीमुनी घाबरू लागतात आणि संपूर्ण पृथ्वी जलमग्न होऊ लागते. तेव्हा सर्व ऋषी माता ललिता देवीची उपासना करू लागतात. त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबते. सृष्टीला पुन्हा नवजीवन प्राप्त होते. आता ललिता देवीची पूजा कशी केली जाते, पूजाविधी पाहूया. ललिता पंचमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान आणि ध्यान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. ललिता देवीचे ध्यान करावे. पूजेच्या ठिकाणी स्वच्छ पाट ठेवावे. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवावे किंवा पसरावे. केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करावे. सर्वप्रथम गणेशाची पूजा करून त्यानंतर देवी ललिता यांची मूर्ती किंवा चित्रासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. अगरबत्ती लावावी. यावेळी 48 दुर्वा ललिता देवीला वाहतात. ललिता सहस्त्रावलीचे पठण करतात. या दिवशी भक्त षोडोपचार विधीने ललिता देवीचे पूजन करतात. ललिता देवीसह स्कंदमाता
आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते. हे काम्यव्रत आहे. एखाद्या करंडकाचे झाकण हे हिचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात आणि रात्री जागरण व कथा श्रवण करतात. पूजा करताना पुढील मंत्र म्हणावा. ओम श्री ललिता त्रिपुर सुंदरी दिव्ये नमः. ललिता देवीला सिंदूर सुपारी अर्पण करावी. नैवेद्य म्हणून मिठाई आणि फळे अर्पण करावी. या दिवशी ललिता देवीला केशराची खीर अर्पण करण्याची परंपरा आहे. यानंतर देवीची आरती करून प्रसाद वाटप करावा व नंतर उपवास सोडावा. एवढी थोडक्यात माहिती देऊन मी माझ्या विचाराला इथे पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.